नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक मराठी बोली YouTube चॅनलवर एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू ज्याचं नाव आहे एक डाव भूताचा। तुम्ही प्रत्येक जण व्हिडिओ पाहताय पण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही। मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मराठी बोली चॅनलला पाठिंबा द्या, सपोर्ट करा। त्यासाठी एक सबस्क्राइबचं बटन दाबा आणि व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, म्हणजे मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ किती आवडतात आमचे। मित्रांनो, मदन नावाचा एक कॅरेक्टर आहे जो सिद्धार्थ जाधव प्ले करतोय आणि मदन नावाच्या या कॅरेक्टरला भूत दिसतात। मला असं वाटतंय भूत दिसतात कारण ट्रेलर मध्ये असं दाखवलंय आणि गाववाले प्रत्येक जण तेच बोलतात। मदन आहे ना एवढी पोरगा आहे त्याला भटकणारे आत सगळे दिसतात। असं काय असेल मदन मध्ये की त्याला भूत दिसतात आणि ह्या चित्रपटाची कथा जी आहे ती एक कॉमेडी हॉरर आपण बोलू शकतो। तर मित्रांनो, ट्रेलर मध्ये आपल्याला सुरुवातीलाच असं कळतंय की मदन नावाचा एक मुलगा आहे जो सिद्धार्थ जाधव प्ले करतोय आणि मकरंद अनासपुरे नावाचा एक भूत, म्हणजे चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे साहेबांचं एक भूत आहे त्या कॅरेक्टरचं, पात्राचं, आणि ते सिद्धार्थ जाधवला दिसतंय आणि सिद्धार्थ जाधवला म्हणते माझी अतृप्त इच्छा तू पूर्ण करायची। आणि त्याच्यानंतर ती इच्छा काय आहे म्हणून तू कोण आहेस असं सिद्धार्थ जाधव विचारतात। आणि मग त्यानंतर कदाचित मकरंद अनासपुरे यांचा काहीतरी खून झाला असेल आणि मकरंद अनासपुरे मला असं वाटतं तो श्रीमंत आहे आणि त्याच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्यामुळे त्याचा जीव गेलेला आहे आणि त्याला बदला घ्यायचा म्हणून तो सिद्धार्थ जाधवला गाठतो, म्हणजेच मदनला गाठतो आणि मग तो सिद्धार्थ जाधव कडून आपला बदला घेण्याची विनंती करतो आणि त्याभोवती सगळा हा चित्रपट आहे मित्रांनो। आणि मध्येच एक भटजी येतो मित्रांनो आणि तो सांगतो अप्सरेचा योग आहे याच्या जीवनात माई। एक अप्सरा मध्येच येते आणि मग त्याच्यानंतर मकरंद अनासपुरे बोलतात तू मला मुक्ती देण्यासाठी मदत कर, मी तुला ही मुलगी मिळवून देण्यासाठी मदत करतो। आणि मग कदाचित असं असेल की सिद्धार्थ जाधव मकरंद अनासपुरे यांची मदत करतो। मकरंद अनासपुरे एक श्रीमंत घरातला माणूस दाखवलेला आहे आणि मग त्याच्यामुळे त्याला काय कदाचित फसवलं असेल आणि मग त्याचा खून केला असेल, त्याचा बदला म्हणून सिद्धार्थ जाधव पुढे येतो आणि हिरो सारखा मकरंद अनासपुरे यांची मदत करतो। असा मला चित्रपटाचा मूळ कथा अशी वाटत आहे। मित्रांनो, या चित्रपटामध्ये एक गाणं आहे, तर हे मित्रांनो या चित्रपटामधलं गाणं आहे, कॉमेडी हॉरर गाणं आहे मित्रांनो आणि खूप ऐकताना म्हणजे एक बोलतात ना मजा येते ऐकायला। दुसरी गोष्ट मला अशी सांगायची मित्रांनो की आजपर्यंत मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रत्येक कलाकाराचे दिवस होते, म्हणजेच आपण पाहू शकतो की दादा कोंडकेजी, नीळ फुलेजी आणि मग त्याच्यानंतर अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, मग तिथून परत हळूहळू सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, ही अशी सगळी मंडळी। तर त्यामधली मित्रांनो एक मधली जी फळी आहे सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांचे चित्रपट मित्रांनो भरपूर विनोदी असायचे, आपण पाहिलेच असतील। लहान असताना मी स्वतः यांचे चित्रपट भरपूर पाहायचो मित्रांनो आणि एक बोलतात ना फॅमिली चित्रपट असायचे। आणि मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव, भरत जाधव यांची कॉमेडी हे तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो। पण मला असं वाटतं एक डाव भूताचा हा चित्रपट एक चित्रपट आहे मित्रांनो, गोंद्या मारते तंगड, भरत जाधव यांचा पिक्चर आहे। तो चित्रपट मला असं वाटतं कुठेतरी हा मिळता जुळत आहे ह्या चित्रपटाला। पण मित्रांनो मला असं वाटतं थोडं टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि थोडा VFX वगैरे करून हा चित्रपट थोडा अजून चांगला बनवलेला आहे। पात्र जी आहेत ती वेगळी आहेत, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव आहेत आणि कुठेतरी एक वेगळी म्हणजे 2024 ची आपल्याला एक हॉरर कॉमेडी पाहायला मिळणार आहे, एक नवीन अनुभव मिळणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो भरपूर असे तेव्हाचे चित्रपट मला वाटत नाही कोणी थिएटरमध्ये जाऊन पाहायचे। आता जो आपल्याला योग आहे एक डाव भूताचा हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचा, 4 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय मित्रांनो। आपण सर्वांनी हा चित्रपटगृहामध्ये पाहिला पाहिजे का? कारण 2 गोष्टी, एक तर हॉरर आणि एक तर कॉमेडी, म्हणजे भरपूर हॉरर कॉमेडी चित्रपट आहेत मित्रांनो मराठीमध्ये, ते खूप चांगले जमलेले आहेत आणि त्यातलाच हा एक मराठी चित्रपट आता येतो आपल्याला। हे असे चित्रपट म्हणजे एक नॉर्मली चित्रपट आपण पाहतोच, पण एक हॉरर कॉमेडीची मजा जी आहे ना मित्रांनो ती खरंच वेगळी आणि सॉलिड चित्रपट झालाय असं मला ट्रेलरवरून तरी वाटतंय। तर मित्रांनो मला असं वाटतंय सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे असतील तर हा चित्रपटाला 4 चांद लागलेले असतील मित्रांनो आणि ते आपल्या ट्रेलरमध्ये कुठेतरी दिसतंय। तर हा थिएटरमध्ये अनुभव घेण्यासाठी 4 ऑक्टोबरला आपल्याला चित्रपटगृहामध्ये जायचं आहे मित्रांनो आणि हा चित्रपट पाहायचा आहे। तुम्हाला काय वाटतं ट्रेलर पाहून ह्या चित्रपटामध्ये नक्की कथा काय असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा।